हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय धारावे संतांचे ते पाय. येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी, संताविन प्राप्ती नाही आईशी वेद देती ग्वाही. येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय आपुले जाऊ पाळणी भली, वरी वैसो पावली श्री गुरूंची यांचे केले स्मरण. होय सकळ विद्येच्या अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. ज्ञानाचा पातळती होत, ज्ञानाचा पातळती होत, ज्ञानाचा पातळती होत, ज्ञानाचा पातळती. प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी. आज आपल्या या भूमंडळामधील किंबहुना पृथ्वी तलावरील ऐतिहासिक असून पौराणिक आणि अनादी कालाचं आदिमायेचं ही शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठावर अनेक थोर साधू संत महामुनी ऋषीमुनी जपी तपी संन्यासी योगी सर्व या ठिकाणी येऊन गेलेले. प्रत्येकाने काही कालखंड वास्तव्य केलेले. आणि ही आदिमायेचा हा पवित्र दरबार आहे. आणि या आदिमायेच्या पवित्र दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, शिवलीलामृत ग्रंथ पारायण, देवी भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. आणि बऱ्याच कालखंडापासून 11-12 वर्षापासून हा कार्यक्रम आहे. मातोश्रीच्या पवित्र दरबारामध्ये आपण भाग्यवान आहेत. आज जर आपल्याला जो कोणी विचारला आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त नशीब केव्हा आलं, उदयाला आल्यासारखं वाटलं, तर प्रत्येकाने एकच उत्तर द्यायचं, आईच्या चरणाजवळ सेवा भेटली सगळ्यात मोठं भाग्य महाराज. त्याच्यापेक्षा दुसरं भाग्यच नाही महाराज कोणतं, हे का नाही. जगातलं सर्वात मोठं भाग्य आपलं महाराज. आज आपण
मातोश्रीच्या पवित्र चरणाजवळ आणि 2 शब्द बोलायची, तुम्ही 2 बोल वाजवण्याची, तुमची 2 राग गाण्याची, तुमची टाळ घेऊन उभा राहण्याची, तुमची काही क्षण बसण्याची, प्रत्येकाची सेवा आज आईसाहेबांच्या दरबारामध्ये रुजू होती. ही सेवा ही खरी भविष्य निर्वाह निधी आपली. ही शासकीय सेवेमध्ये काय असतं, भविष्य निर्वाह निधी म्हणजे आपणच नोकरी करताना आपलाच पैसा जमा होतो आणि अडचणीच्या काळाला तो आपल्यालाच परत मिळतो का नाही. UPSC काय सांगते तुमची बघा तुम्ही, आता मी तर यातला काय अभ्यासक नाही आहे का नाही. मग तसंही आपणच केलेली सेवा अडचणीच्या काळाला हीच आपल्याला आई हात देणार आहे, काळजी करू नकोस म्हणून. बाकी कोणी हात देणार, हात दाखवणार सगळं जग आहे, आपल्याला हात दाखवणार सगळं जग आहे, पण अडचणीला हात देणारी मात्र एवढीच मातोश्री महाराज. ती म्हणजे काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीमाग. तू कधीतरी एकदा 2 तास बोललास ना, तू 7 दिवस सप्ताह केलास ना, तर त्याची पुण्य मी तुझ्या पाठीमाग देते. ही ताकद आपल्यामध्ये त्या आईमुळे येते महाराज. मग या जगातलं सर्वात मोठं भाग्य असेल तर आपण आज या ठिकाणी कीर्तनामध्ये उभा आहे. विठाल विठाल अन्नदान बी चांगलंय आहे का नाही. चांगलं श्रीमंताच्या लग्नात सुद्धा एवढे पदार्थ व्हायचे ना, तेवढे पदार्थ आहेत महाराज जेवण्यासाठी सुद्धा, हे का नाही. अजून काय पाहिजे महाराज. म्हणजे किती वारकरी संप्रदाय रुजलाय बरं इथं सुद्धा. एवढा वारकरी अन्नदानाची रेलचेल. नाहीतरी सध्या हे 2च काम आपल्यासाठी उरलेत महाराज, लेणे को हरिणाम आणि देणे को अन्नदान. तिसरं कामच जगात कोणतं नाही महाराज, अन्नदान आणि नामचिंतन. आणि या आज या ठिकाणी जसं प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे, म्हणजे कुंभमेळ्यांना त्रिवेणी संगमावर भरलेला आहे, पण आज मात्र आपल्याला इथं कुंभमेळा आहे, आज इथं त्रिवेणी संगम आहे. तुकोबाराचे शब्द सांगायचं म्हणल्यावर, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तिचे उत्तम, तिचे उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम. चरणारज वंदिता, चरणारज वंदिता, चरणारज वंदिता. चरणारज वंदिता. लढती दोषाचे डोंगर, लढती दोषाचे डोंगर, लढती दोषाचे डोंगर, लढती दोषाचे डोंगर. गळती दोषाचे डोंगर, गळती दोषाचे डोंगर, गळती दोषाचे डोंगर, गळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथे चरणारज वंदिता. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नामा, देवी जे उत्तम, चरणारज वंदिता. आणि खरं त्रिवेणी संगम इथं आहे. प्रयागराजच्या ऐवजी आज इथं आहे, आपल्या आई साहेबाच्या दरबारामध्ये. काय काय देव भक्त आणि नाम, देवही आहे इथं, भक्तही आहेत आणि नाम चिंतनही आहे. ह्याचा फायदा काय बरं महाराज, म्हणजे जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, कथा ऐकते सादर, ते हे पवित्र हरिकथा. असं या पवित्र दरबारामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी समजले जमलेले सर्व गुणीजन, अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य, इंद्रासारखे मृदंग महर्षी, तुम्ही सर्व परीक्षेतीसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी, आणि यांच्या माध्यमामधून आपण इथपर्यंत सर्वजण आलोत, ते आपले खरंच परमार्थ प्रेमी आपले सुनील भाऊ, आपले त्यांच्या विद्यमान नगरसेवक आहेत ते सुद्धा. आणि विशेष करून संप्रदायाला जोड असते महाराज, कारण राजाश्रय हा संप्रदायासाठी अति महत्वाचा असतो महाराज. आपण बऱ्याच कालखंडापासून जर पाहिलं, कुणी तरी पाठीमाग असलं तर चलतं महाराज, ते बरोबर आहे. तुम्ही नगराध्यक्ष
तुमच्यासारखी गोड मस्त प्रेमाची माणसं नाही तर एवढे कोण एवढे हार आपल्या लग्नात सुद्धा हार एवढा मोठा काय प्रेम आहे महाराज हे प्रेम आहे बाबा काय आहे विनोद महाराज काय आहे प्रेम आहे महाराज योगाने आपलं भरपूर मंडळी आमचे पांडुरंग महाराज आहेत पण आमचे जुनेच आहेत महाराज फार बालवयापासून ते आपल्या जवळ आहेत पुन्हा किशोर भाई आहेत अजित मामा आहेत अशी चांगली गुणवान मंडळी मिळून सर्व या कार्यक्रमाचं आयोजन करतात अभंग नाथ महाराजाचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग आहे आणि सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे हा अभंग पाठ नाही असं वारकरीच म्हणायचं ना आणि आता सरासरी अभंग पाठ करायची जवळपास गरज नाही आता तुम्ही कुठला अभंग घ्या मोबाईलनं चांगलं केलंय महाराज मोबाईलनं फायदा केलाय पण मोबाईलनं माणसं पागल झाली मी तेवढंच खरंय महाराज इतके माणसं पागल झाली आता ते जसं ते काही काढायला ते 10व्याला ते नैवेद्य टाकतात ना 10व्याला आता आपण गेलो नाहीत कधी पण ते नैवेद्य टाकतात कावळाचं येत नसेल ना तर मग काही जुनी माणसं म्हणतात असे की त्यांना मन मी सांभाळतो म्हणावं मग नंतर कावळा येतो ते नैवेद्य शिवतो आता अजून 20 वर्षानंतर जर कावळा येत नसेल तर असं म्हणायची गरज लागणार नाही समजा ह्याच्या निवदावर मोबाईल जुना का असाना पण टाकावं लागल जुना का असाना मोबाईल टाकल्याशिवाय पर्याय इतकी माणसं मोबाईलला पागल झालेत महाराज बोलताना एकीकडे चलते ती एकीकडे जातात काल एसटीवर गेली एक जण नीट महाराज इतके माणसं पागल निवळ सगळ्याचे डायनामिक गेलेत मोबाईल असावा त्याच्याबद्दल काही वाद नाही पण इतकं त्याच्याशी नातं निगडीत नसावं अहो महाराज जर कुणाच्या गावात गेलं आणि त्या गावात जरी नसली माऊली त्या गावात ती माणसं पागल रेन नाही जसे 10-5 एकर गेले आता इथे याच नसू दे रे तुका मरायलाच काय रे नाही रेंज पाहिजे रेंज काय करायची इतकं निगडीत नातं झालंय कशामुळं आणि ह्या कालखंडामध्ये काळाचा ओघ आहे महाराज आणि काळाच्या ओघामध्ये माणसानं चलणं सुद्धा काय आहे गरजेचं आहे विठ्ठल नाथ महाराज सांगतात आपल्याला ईश्वराची प्राप्ती करणं गरजेचं आहे असं नाथ महाराजांचं मत आहे बरं काही साधक मंडळी म्हणली नाथ महाराज एक सांगा आम्ही तुम्हाला विचारलंय का आम्हाला देवाची प्राप्ती पाहिजे म्हणून विचारलं तर सांगा आणि काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात न विचारता सांगू नाही कारण घोर अपमान आहे तो मग महाराज तुम्ही का सांगता महाराज म्हणे त्याची एक कारण आहे मुळामध्ये आमचा अवतारच ह्या कामासाठी महाराज बरोबर आहे आलोत कशाला जगाच्या कल्याणा संतांच्या कामासाठी अजून बरेच प्रमाण आहेत ब्रह्ममूर्ती संत जगी अनेक प्रमाण आहेत आपल्याकडं खूप प्रमाण आहेत कारण संत आलेच त्या कामासाठी उद्धाराया आले दीन जना उजळा वया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा याच्यासाठीच आम्ही इथं आलो काही दुसरे येण्याचं कारण नाही बरं महाराज आम्हाला देवाची प्राप्ती व्हावी अशी तुमची दृढ इच्छा आहे पण का व्हावी महाराज म्हणजे त्याचं एक कारण आहे त्याचं मूळ शोधलं की आपल्याला 3.5 हाताचं जे मॉडेल भेटलं हे चांगलंय महाराज इतकं चांगलं मॉडेल दिले देवानं आपल्याला पण ते आपल्याला कळत नाही दिलंय म्हणून हे कुठपर्यंत कळत नाही जेव्हा ह्याच्यात एखादा पार्ट जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही मग महत्व कळतं महाराज
आता सध्या माझा एक पाय गेलाय. आता कळलं की पाय किती महत्वाचा आहे. आता पण केव्हा ती गेल्यावर कळालं की हे पाय अति महत्वाचा आहे. कारण काय देवाची लीला आहे बरं, हे का नाही. मी रोज सांगतो खरंच बारकावा बघा माऊली देवानं कसं मॉडेल बनवलंय. तुला अभ्यासाला येणार आहे बघ. आता सांगतो की बघ तुझ्यासाठी सांगतो. इथं तोंड दिलंय किती गोड आहे, हे का नाही. इथं नाक दिलंय. हे नाक ह्या साईडला दिलं असतं तर किती अडचण आली सर्दीमध्ये. नाही बघ उगं बारका उगं विचार करा, जास्त काय डोकं लावाय पण उगं विचार. हे नाक इकडं जर असतं आणि आपल्याला सर्दी झाल्यानंतर किती कार्यक्रम बिघडला असता आपला, हे का नाही. इथं नाक दिले, इथं डोळे दिलेत, बरोबर आहे, हे का नाही. इथं लगेच कानं दिलेत, बरं. पुन्हा ह्या कानाला बॉर्डर पण दिली आता ही माऊली. आता ही बॉर्डर नसती तरी आपल्याला ऐकायला आलं असतं, बरोबर आहे. पण तरी पण कारण नसताना बॉर्डर दिली, त्याचं कारणच आहे ते. भगवान म्हणले भविष्यामध्ये टीव्ही येईल, लोक बघत बसतील, डोळे डीम होतील, हे हॉस्पिटलला जातील, डोळे तपासतील, डॉक्टर साहेब ह्यांना चष्मा देतील, चष्मा दिल्यानंतर त्या चष्म्याच्या काड्या कुठं अडकीतील म्हणून हे दिले. नाही हे जर नसतं दिलं आज प्रत्येकाला 2-2 खिळे ठोकावं लागले असते इथं महाराज. चष्मा अडकायचा कुठे नेमका, मग आता किती अवघड खेळते. आता हे सगळं देवानं जे दिलंय निव्वळ आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी दिले महाराज. एकाच प्रमाणात सांगतो, देवे दिला देह आणि भजना गोमाटा. महाराज हा जीव दिला दान, तयाच करी जग जीवन नारायण, तीन गुण दयाचे. तिने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जग जीवन नारायण, गाईन गुण दयाचे. जेने हा जीव दिला दान, त्यानं दान दिले महाराज आपल्याला. देवानं काय दिले, दान दिले. मग तयाचे करीन चिंतन. प्रत्येक इंद्रियाला नियमावली आचारसंहिता आहे तुकोबारायण लावलेली. महाराज म्हणते प्रत्येक ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय मी प्रत्येकाला काम लावले. प्रत्येकाला वाचा इंद्रिय पण त्याला बी काम लावलंय महाराजांनी. घे माझे वाची, बरोबर आहे. डोळ्याला काम लावले, डोळे तुम्ही घ्या रे सुकन पहा माझ्या विठोबाची. कानाला काम लावले महाराजांनी, तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण. प्रत्येकाला इंद्रियाला महाराजांनी काम लावले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोधाय वचन, जेणे तू जोडसी नारायण, असे जीव बरोबर. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडीची नारायण, असा जीव बरोबर. हे सगळं भांडवल जर विचार केला बारकावा, देवानं विचारपूर्वक दिले सगळं आपल्याला, विचारपूर्वक. आणि ज्याच्यासाठी जे दिले भांडवल त्याचा वापर त्याच कामासाठी केलेला बरा, बरोबर आहे. जर त्याचा दुरुपयोग केला तर त्याचं दुःख आपल्याला जन्मजन्म फेडावं लागणार आहे, पुन्हा भोगावं लागणार आहे. आणि सदुपयोग केला त्याचा तर आज आपण मुक्त आहेत महाराज. इथं आज इथं मुक्त आहेत आपण का, फक्त त्या भांडवलाचा उपयोग चांगला करायचा. दुरुपयोग जर केला गेला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणजे वाया गेलाच म्हणा. जर त्याचा सदुपयोग केला बा तुझा आजच इथं कल्याण आहे, पुन्हा कल्याण शोधायची गरज नाही. फक्त कळावं आपल्याला हे भांडवल आहे आणि त्याच्यासाठी दिलंय. एवढं बी कळालं तरी आपला परमार्थ, जसं आमचे महाराज म्हणायचे, भजनामध्ये किमान चांगलं भजन नाही करता आलं तरी काही अडचण नाही, पण आपल्याला भजनामध्ये स्वर गेला एवढं कळालं तरी बरं. एवढं तरी कळावं स्वर गेल्याला. आता माणसाला स्वर बी गेलेला कळना, तालात आलेलं कळना, तालातून गेलेलं कळना. ते महाराजच प्रमाण आहे, मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता राहीना. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आता मी
तुम्हाला रुपवळे म्हणायला लावली का नाही, कारण गुणवान चांगले आहेत का नाही त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे. आता चांगले गुणवान असताना आपण मध्ये दुकान मांडणं म्हणजे आपल्या दुकानात दिवाळ काढून घेण्यासारखं आहे महाराज. बरोबर आहे, कारण तुम्ही चांगले गुणवान आहेत ना, मग त्यांच्याकडून रुपावळी. आणि ती मस्त भिंपालास मध्ये रुपावळी होती महाराज, गोड अनेक जुनी फडकरी रुपावळी महाराज, ती फडकरी रुपावळी. विठाला 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 विठाला. उपयोग करून घ्या त्याचा. महाराज म्हणले आपल्याला एवढं शरीर प्राप्त झालंय. शरीर ज्ञानोबराचे गोड शब्द ज्ञानेश्वरीमध्ये, येणीची शरीरे शरीरा येणे सरी आणि किंब होणा येरधारे चिरा पडे. माऊली म्हणले एवढं चांगलं गोड शरीर आहे ना, अरे या शरीरानं ईश्वर प्राप्ती होऊन या नर हरिपाठामधलं चिंतन आहे. कारण करा रे बापानो साधन आणि जणीकरणीचे आणि का जेणे नये जन्म आणि यमाची यातना आणि आयशिया साधना करा. काय मिळालं नाही शरीर. आता महाराज म्हणतात एकतर आपल्याला शरीर मिळालंय हे कळणं बी गरजेचं आहे, आणि त्या शरीरानं ईश्वर प्राप्ती करावी असं सांगणारे संत बी लागतात महाराज. आपल्याकडे संताशिवाय पर्याय नाही. कारण बरं महाराज आता असे संत आम्हाला भेटतात का? बर जगामध्ये संत तरी कुणाला म्हणावं नेमका, आता ही बी अवघडच आहे का नाही. आता महाराज हा संत वेगळे, आम्ही महाराज आहेत, आम्ही संत नाही. संत वेगळे, संताची व्याख्या वेगळी महाराज. ज्यांच्या वाणीमध्ये वाच्यासिद्धी आहे, ज्यांच्या हातामध्ये हस्तसिद्धी आहे, ज्यांच्या चरणामध्ये चरणसिद्धी आहे, असे सिद्ध महापुरुष जे असतात त्यांना काय म्हणायचं? संत. आणि त्यांनी सहज बी आशीर्वाद दिला, सहज बी महाराज म्हणतात सहज बोलणे पण हित आणि उपदेश. सहज बोलण्यामध्ये जगाचं हितच करतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? संत. त्यांनी सहज बी म्हणलेल्या एखाद्याला आशीर्वाद. मी रोज सांगत असतो. आमची चाकरवडीचे गुरुवारी दादा माऊली, दादांनी काल्याचं कीर्तन झालं आणि स्वयंपाकाची पूजा केली काय ना, नुकतीची भाताची पूजा केली की महाराज दादांकडे आमच्या सगळ्या सिद्धी होत्या. एकदा त्यांनी पूजा केल्यानंतर महाराज कितीही उद्या महाराज श्रोता वर्ग ते कमी पडणार नाही का? सिद्धी महाराज ती महापुरुष होते. दादा म्हणजे एक सिद्ध महापुरुष होते. आता त्यांच्या सिद्धी असल्यामुळं त्यांना ते जमत होतं. पण नंतर मी एकदा कीर्तनाला गेलो एका गावात कार्याला. ते म्हणले महाराज दादा ही पूजा करत होते, तुम्ही पूजा करा. म्हणलं पण मला जमणार नाही ते, कारण आपल्याकडे सिद्धी नाही ना कुठल्याच प्रकारची. नाही म्हणले करा. म्हणलं मी महाराज आहे, मी साधू नाही, संत नाही. नाही पूजा करा. करा तर करा, आपल्याला काय बिघडलं. म्हणलं केली पूजा वगैरे, नुकतीची भाताची पूजा केली. म्हणलं वाढा आता. आणि 10 मिनिटांनी विचारलं एक जण, म्हणलं कसं काय नुकती बरीच आहे ना? काय म्हणले महाराज अहो पहिल्याच पंक्तीला शाट झालं सगळे. ते मी कशामुळे सांगत होतो, मला संत वेगळे आणि महाराज वेगळे याच्याबद्दल सांगायलो. विठ्ठल विठ्ठल अनेक आमच्या दादाचा एक गुण विशेष होता महाराज. दादा कधीच कीर्तनात मी साधू म्हणले नाही, कधीच नाही. आणि आता आम्ही रोज कीर्तनात मी साधू आहे, महाधू मारा तुझ्यापेक्षा. विठ्ठल विठ्ठल साधू म्हणणारा कधी साधू होत उगा साधूचा आव्हानला म्हणजे काय होतं महाराज? बरं महाराज म्हणतात बळी विनशक्ती, अंगात ताकद असली तर बोलावं महाराज. आता कसं तुमचं इथं सगळं आज सगळं तुमचं या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि तुमचा सर्व या परिसरामध्ये तुमच्या एका शब्दाला ताकद आहे, एका शब्दाला ताकद. बरोबर आहे. आता इथं आम्ही 10 शब्द टाकले काय ताकद त्याच्यामध्ये नाही. रेंज नसलेला मोबाईल आलं का लक्षामध्ये? कारण शब्दाला धार पाहिजे आणि धार येण्यासाठी त्याला परमार्थच करावं लागतं. अशा गप्पांडे हाणून परमार्थ.
असं परमार्थ जर केला तर साधुत्वाला जातात महाराज. आणि झालेला साधू मी साधू कधीच म्हणत नाहीत महाराज. त्याचं एक कारण आहे, ती आकर्षण. जसं ह्या मातोश्रीकडं, मातोश्री कुणालाच बोलवत नाहीत महाराज, इथं त्यांना गरज नाही. पण ही आकर्षण शक्ती एवढी, या विश्वातला एकही महात्मा इथं आला नाही असं म्हणायची गरज नाही. या विश्वातले पहिल्या क्रमांकाचे योगी दत्त भगवान. कोण आहेत? दत्त भगवान. तर दत्त भगवान रोज इथं येतात. रोज तुम्हाला आरती सांगतो नाथ महाराजांची. नाथ महाराजांची आरती आहे. त्या आरतीमधलं एक असं वर्णन आहे की दत्त भगवान रोज तुळजापूरला येतात. कशासाठी? फक्त या ठिकाणी येतात आणि या कल्लोळामध्ये येऊन ते स्नान करतात आणि नंतर प्रवाशांचा माहूर घडला असतो. मुख्य आसन याची मी ऋषिकराला, बद्री केदाराशी त्रिशूळ तुंब्याला, काशी मध्ये स्नान विश्वनाथाला, क्षेत्र पंढरीशी चंदन लावला, मध्यन काळी भिक्षा कोल्हापूर केली, पंचाळपुरी भोजन तुळजापूर धुतली, शेषाद्रीचा महिमा अनामध्ये केला आणि माहूर गडी निद्रा आणि समाधी लावली. म्हणजे रोज दत्त भगवान दुपारी इथं असतात महाराज. तुळजापूरला दत्त भगवान रोज इथं असतात महाराज. काय ताकद असेल महाराज. आणि दत्त भगवान म्हणजे कोण आहेत? सर्वात जगातले सर्वात श्रेष्ठ युगी तर कोण आहेत असं ज्ञानोबा सांगतात. पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, तिने सांडी येली माया, तिने सांडी येली माया, तिने सांडी येली माया, सांडी येली माया, तिने सांडी येली माया, तिने सांडिले माया, तिने सांडिले माया, तिने सांडिले माया. पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी केसरी, मुद्रा लावोनी वेकरी, प्राणायामी बैसला, द्वारी बैसला, प्राणायामी बैसला, द्वारी बैसला, तेने सांडिले माया, तेने सांडिले माया, तेने सांडिले माया, तेने सांडिले माया. म्हणजे दत्त भगवान येत असतात रोज. सर्वश्रेष्ठ महायोगी असेल कोण? दत्त भगवान. आणि ती योगी या ठिकाणी असतात रोज. रोज येतात महाराज. अजून कोण येत नाही इथं. 8 दिक्पाळ आहेत. 8 त्यांना काय म्हणतात? अष्ट दिक्पाळ. त्या 8 दिक्पाळापैकी दिक म्हणजे दिशा आणि पाळ म्हणजे पालन करणे. 8 दिशाचं पालन करण्याची ज्यांच्या क्षमता आहे, किंबहुना ते पालन करण्यासाठीच अवतार घेतलाय, ते आहेत अष्टभैरव. आणि त्यापैकी इथं टोळभैरव आणि काळभैरव आता इथं उपलब्ध आहेत महाराज. ते कशामुळं? कारण हे बाबा सुद्धा सोनार इथं आलेत महाराज. मुद्दाम आले तिथं. त्यांचं मूळ अधिष्ठान त्यांचं वाराणसी. भैरवनाथाचं मूळ स्थान कुठं आहे? वाराणसी महाराज. काळभैरवचं मुख्य स्थान कुठं आहे? वाराणसी. कारण मी सांगत नाही, तुकोबारा गेले ते काशीला. तुकोबारा काशीला गेले बाबा. आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. एवढंच नाही, अभंग केलाय. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. आणि तिथून आल्यानंतर
तुकोबाराय अलीकडे आली महाराज भैरवनाथाकडं. आणि भैरवनाथाकडे आल्यानंतर पाहिलं, कारण 6 दर्शन आहेत, उपदर्शन म्हणायचे त्याला. उपदर्शन जोगी जंगम फकीर गोसाई ब्राह्मण शाडो, हे किती इथं 6 दर्शन. 6 जणांपैकी जोगी एक दर्शन आहे. आणि ते त्यांचे कोण आहेत? उपासक आहेत भैरवनाथाचे. म्हणून त्यांनी तिथे एक अभंग तयार केला. रोज काकड्याला म्हणतो आपण, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलतीये, जागता जगदेव राखा गायी भाव, अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ. म्हणजे ते भैरवनाथ कुठे सध्या? आता अजून काय पाहिजे महाराज आपल्याला? भैरवनाथ इथे आहेत, दत्तप्रभू इथं आहेत, अख्ख्या जगाचे सर्व ऋषीमुनी इथं आहेत, आणि नशिबान आपण सुद्धा इथं आहेत. विठ्ठल विठ्ठल जिथं चालाकी जमल का आपली आई पैसे मला सांग बरं. आपण कुठे माऊली कुठे चालाकी करू? तिथं जमल का आता चालाकी? नाही. तिथं आपली चालाकी कुठं चरल? आपली घरापर्यंत, 10 बायच्या 10 घरापर्यंत. ह्याच्या पलीकडे काही लय झालं बाय केली 11पर्यंत चालाकी चरल. पुढे आपली चालाकी डांबरी रोडला सुद्धा आपल्याला कोणी ओळखीत नाही. बरोबर आहे. पण कानका ही जगाची माता आहे, तिला काय म्हणायचं? जगन्माता. म्हणून मी सुद्धा सांगतो परळीच्या कीर्तन मला, आम्ही सुद्धा भाग्यवान आहेत की 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, आणि त्याच्या पायथ्याला आमचं भैरवनाथाचं संस्थान आहे महाराज. मी भाग्यवान आहे का नाही? पण वैद्यनाथ बाबा असा आहे महाराज की गुन्हा न राहिल्यावर पद्धतशीर देत आहे महाराज, त्याला भरपूर देत आहे महाराज. आपल्याला भरपूर दिलं महाराज, अजून काय पाहिजे आता?